चॉकलेट केक बनवणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीने। त्याच्यासाठी मी अर्धी वाटी साखर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। आता याच्याच मध्ये मी पाव वाटी होईल इतकं तेल घेणार आहे। आपलं जे खाण्याचं तेल असतं ते याच्यामध्ये आपण पाव वाटी घेणार आहोत। तुम्ही ज्या वाटीने साखर किंवा मैद्याचं माप घेणार आहात त्याच वाटीने हे सर्व प्रमाण घ्यायचं आहे। आता याच्याच मध्ये मी एक चमचा होईल, अर्धा चमचा होईल इतका लिंबाचा रस घेतलेला आहे। तुमच्याकडे जर व्हिनेगर असेल तर तेही तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता। मी याच्यामध्ये लिंबाचा रस घेतलेला आहे अर्धा चमचा। आता याच्याच मध्ये मी पाव वाटी होईल इतकं दूध घेतलेलं आहे। आता हे आपण मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे। हे मी मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी स्मूथ बॅटर याचं बनवून घेतलेलं आहे आपण। आता हे आपण असंच ठेवून देऊया आणि आपण जे सुके इन्ग्रेडियंट घेणार आहोत त्याच्यामध्ये सुके साहित्य जे घेणार आहोत तेही आपण मिक्स करून घेऊया। हे असंच बाजूला ठेवून देते। हे जे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं बॅटर आहे ते तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी कशी आहे। तर हे सर्व मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता याच्याच मध्ये मी एक वाटी मैदा टाकून घेतलेला आहे। मैदा मी चाळून घेतलेला आहे। चुकून माझ्याकडून व्हिडिओ ऑन करायचं राहून गेलं त्यामुळे हा मैदा टाकलेला शूट करू शकले नाही, त्याबद्दल सॉरी। आता याच्याच मध्ये मी साधारणतः 2 ते 2.5 चमचे कोको पावडर टाकून घेणार आहे। याच्यामध्येच मी अर्धा चमचा होईल इतकी बेकिंग पावडर टाकून घेणार आहे आणि पाव चमचा होईल इतका बेकिंग सोडा मी टाकून घेणार आहे। आता हे टाकल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। मी सांगितलेलं प्रमाण आहे त्या पद्धतीने जर तुम्ही याच्यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट टाकले तर तुमचा केकही छान फ्लफी आणि स्पंजी होईल। त्यामुळे याच्यासाठी प्रमाण व्यवस्थित घेणं फार गरजेचं आहे। आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या मराठमोळा तडका विथ आशा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता हे बॅटर आपलं थोडंसं थिक वाटत आहे, थोडंसं घट्ट वाटत आहे, तर याच्यामध्ये आपण दूध ॲड करू शकतो। पण दूध टाकत असताना अगदी थोड्या प्रमाणामध्ये टाकून घ्यायचे आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चमच्यानेही याच्यामध्ये दूध ॲड करू शकता, कारण दूध खूप झालं आणि आपलं बॅटर जर पातळ झालं तर आपला केकही व्यवस्थित होणार नाही। त्याच्यासाठी अशा पद्धतीने हे बॅटर आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्या हे बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे, थिक झालेलं आहे, तर याच्यामध्ये आता थोडं लागेल तसं आपण दूधही ॲड करून घेऊया। आता याच्यामध्ये लागेल तसं आपण दूध ॲड करून घ्यायचं आहे। दूध एकदम न टाकता अगदी चमच्याच्या सहाय्याने तुम्ही थोडं टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं बॅटर व्यवस्थित होऊन जाईल। आपल्याला हे बॅटर खूप पातळही बनवायचं नाही आणि खूप थिकही बनवायचं नाही। या अशा पद्धतीनेच तुम्ही हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे। असं आपल्याला थोडं फ्लोई कन्सिस्टन्सी हवी आहे या बॅटरची आणि याच्यामध्ये गुठळ्या वगैरे होऊ द्यायच्या नाहीत। आता आपल्याला थोडंसं अजून दूध लागणार आहे। पाहू शकता याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा पद्धतीने हवी आहे। खूप पातळही नाही बनवायचं आणि खूप घट्टही नाही। असं जेव्हा चमच्यामधून आपण सोडत असतो तेव्हा एकसारखी धार याची लागायला हवे, या पद्धतीचं आपण छान बॅटर बनवून घ्यायचं आहे। आपण बॅटर तर छान बनवून घेतलेलं आहेच। आता ते आपण कढईमध्ये बेक करून घेणार आहोत। त्याच्यासाठी एक जाड बुडाची कढई म्हणजे जाड भांडं असणारं तुम्ही गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे। बेक करण्यासाठी आपण जाड भांडंच वापरायचं आहे। तुमच्याकडे तवा असेल तर तवाही तुम्ही ठेवून घेऊ शकता, तो तवा जाड असावा। आता मी कढई छान गरम करून घेणार आहे। हे कढईवरचं असं आपण एखादी ताट किंवा प्लेट अशी झाकून घ्यायची, म्हणजे आपली कढई लवकर गरम होऊन जाईल। बॅटर बनवून घेतलेलं आहेच।
आता याच्यासाठी मी एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण भात डाळ शिजवतो तेच कुकरचं भांडं मी इथं वापरलेलं आहे। आणि तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही आपला जो ड्रॉइंग पेपर असतात त्याच्या तो पेपर घेतला तरी चालेल। या शेपचा आपण छान कट करून घ्यायचा। सर्वप्रथम आपण या भांड्याला छान सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला केक याला खूप चिपकणार नाही आणि सुट्टा आपल्याला व्यवस्थित काढता येईल या हिशोबाने। आता याच्यामध्ये आपण तेल पण लावून घेतलेलं आहे आणि याच्याच मध्ये जो आपण ड्रॉइंग पेपर घेतलेला होता तोही याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि याच्यावरतीही थोडंसं आपण तेल टाकून घ्यायचं, म्हणजे हा पेपर व्यवस्थित केकपासून बाजूला होईल। आता बटर पेपर नसेल तर हा ऑप्शन कसा वाटला तुम्हाला? आणि प्लीज रेसिपी जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। याला आपण जेवढं छान पद्धतीने तेल लावून घेऊ तेवढंच आपला केक छान बाजूला होईल। आता याच्याच मध्ये आपण जे बॅटर बनवलेलं होतं तेही याच्यामध्ये टाकून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपल्या केकची कन्सिस्टन्सी कशी आहे या बॅटरची, याच पद्धतीने तुम्हीही बनवून घ्यायची आहे। आणि आपल्या केकच्या या बॅटरला शाईन पण खूप छान आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि रेसिपी अतिशय सोपी आहे, अगदी घरच्या साहित्यात बनणारी पण आहे। कधी आपल्याला काहीतरी खावंसं वाटलं की अशा पद्धतीने रेसिपीज आपण बनवू शकतो आणि घरी बनवलं की अर्थातच त्या हेल्दी तर असतातच। हे बॅटर आपण छान काढून घेतलेलं आहे। आता एकदा ते 2 वेळा असं फक्त टॅप करून घ्यायचं, जेणेकरून याच्यामध्ये जे बबल्स वगैरे झालेले असतात त्याचं प्रमाण कमी होईल। बॅटर आपण याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे। आता आपण हे कढईमध्ये ठेवून घेऊ। आपली कढई पण आता 5 ते 10 मिनिटं झालं छान गरम झालेली आहे। आता याच्यामध्ये मी ही वाटी ठेवून घेणार आहे आणि या वाटीवरती जे आपण केकचं बॅटर टाकलेलं जे भांडं आहे कुकरचं तेही याच्यामध्ये आपण ठेवून घेऊया आणि वरतून पूर्ण हे कव्हर करूया। आणि जेव्हा आपण केक बेक करायला ठेवलेला असतो तेव्हा सारखं उघडून पाहायचं नाही। जर सारखं उघडून तुम्ही पाहत राहिला तर याचं टेम्परेचर कमी होत राहतं आणि आपला केक व्यवस्थित बेक होत नाही। आणि केक बेक करत असताना गॅसची फ्लेम खूप लो पण नको आणि खूप हाय पण नको, अगदी मीडियम लेवलची आपण याची फ्लेम ठेवून घेणार आहोत। आणि एक 15 ते 20 मिनिटं हा केक आपण बेक करून घेणार आहोत। चला तर मग 15 ते 20 मिनिटानंतर आपण आपला केक पाहूयात कसा होतोय ते। आपला केक बेक झालेला आहे की नाही तुम्ही पाहू शकता। आपला केक छान बेक झालेला आहे। आता केक बेक झालेला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण या केकमध्ये असा फोक किंवा तुमच्याकडे जर टूथपिक असेल तर तीही अशी याच्यामध्ये घुसून पाहायची। जेव्हा आपला फोक किंवा जे आपली टूथपिक असते ती जेव्हा क्लीन निघेल तेव्हा आपण समजून जायचं की आपला केक छान बेक झालेला आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे भांडं आपलं काढून घ्यायचं आपण आणि हे थंड करून घ्यायचं आहे पूर्ण। आणि मग नंतर हा केक याच्यातून काढून घ्यायचा आहे। केक जेव्हा आपण भांडं याचं काढून घेऊ आणि थंड करायला ठेवू, थंड करायच्या टायमाला आपण याच्यावरती असं कपडा या पद्धतीने झाकून घ्यायचा आहे। केकमध्ये मॉइश्चर राहण्यासाठी या पद्धतीने आपण थंड करून घ्यायचं आहे। एक 5 ते 10 मिनिटं हे छान आपण थंड करून घ्यायचं आणि मगच केक याचा काढून घ्यायचा, म्हणजे आपला केक छान सर्व बाजूने व्यवस्थित सुटतो आणि याच्यामध्ये मॉइश्चरही छान राहतं। त्यामुळे कपडा झाकायला विसरू नका। आणि या माझ्या छोट्या छोट्या टिप्स कशा वाटतात हेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि केक करून पाहिला तर कमेंटमध्ये प्लीज रिव्ह्यू तुम्ही शेअर करू शकता। तुम्हाला मी कट करूनही दाखवते। आपला केक अगदी सॉफ्ट पण झालेला आहे। तुम्हाला हवं असेल तर याच्यावरती चॉकलेट सॉस वगैरे तुम्ही टाकू शकता। हे पाहू शकताय तुम्ही अगदी स्पंजी झालेला आहे।
असा मॉइस्ट केक जर तुम्हाला बनवायचा असेल तर मी जेवढ्या क्वांटिटीमध्ये जे इन्ग्रेडियंट सांगितलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। झाला आपला टेस्टी यम्मी चॉकलेट केक अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार आहे। रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आवडली असेलच तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका।